धान्याचं वितरण करताना मापात पाप होत असल्यानं रेशन दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। मापात पाप एखाद्या महिन्यापुरतं असतं तर ठीक, मात्र ते दर महिन्याचंच झालं असून थोडे थिडके नव्हे तर तब्बल 3 लाख किलो धान्य गायब होत असून नेमकं कुणाच्या घरात जातंय हा खरा प्रश्न आहे। गोडाऊनमधून धान्य उचलून ते दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी ठेकेदार नेमला जातो, तोच संशयाच्या भोवऱ्यात आहे। धान्य वितरण अधिकारी हा काळा बाजार गांभीर्याने घेत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। जिल्ह्यात एकूण 2600 स्वस्त धान्य दुकानं आहेत, त्यापैकी शहरात 230 दुकानं आहेत। या दुकानांमार्फत 1,77,581 कार्ड धारकांना 62,15,335 किलो धान्याचं वाटप होतं। संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 7,36,547 कार्ड धारक असून त्यांना 1,55,45,110 किलो धान्याचं वाटप दर महिन्याला होतं। या धान्याच्या गोदामातून दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी दरवर्षीच ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते। या ठेकेदारानं ठरवलेल्या कोठ्याप्रमाणे दुकानदारांना धान्याचा पुरवठा करणं क्रमप्राप्त आहे। दुकानदारांना धान्य पाठवताना इलेक्ट्रिक वजन काट्यावर वजन करणं आवश्यक आहे, पण तसे होत नसल्याने दुकानदारांना प्रत्येक पोत्यामागे 2 ते 3 किलो धान्य कमी मिळत असल्याचं दुकानदारांची तक्रार आहे। हे धान्य अचानक कुठं गायब होतंय याबाबत गूढ निर्माण झालंय। जिल्ह्यातील कार्ड धारकांची संख्या आणि त्यांना दर महिन्याला नियमानुसार वाटप होणाऱ्या धान्याचा विचार केल्यास पाणी नेमकं कुठं मुरतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे। दर महिन्याला 3 लाख किलो धान्य गायब होतं, तेवढं धान्य दुकानदारांना कमी मिळत असेल। गोडाऊन ते दुकानदार अशी धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर बोट ठेवलं जातं। जिल्हा पुरवठा विभाग ठेकेदारांना जाब विचारणार का हा खरा प्रश्न आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।